एक दुःखद बातमी समोर येते। ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी असरानी यांनी अखेरचा श्वास घेतलाय। 3 पिढ्यांना हसवणारा दिग्गज कलाकार आज हरपलाय। अभिनेते असरानी यांचं 300हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केलं होतं। असरानी यांच्या अनेक चित्रपटात विनोदी भूमिका होत्या। आपल्यासोबत चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर जोडले जात आहेत। दीपकजी, खरं तर अतिशय दुःखद अशी ही बातमी आहे। गेल्या 3 पिढ्यांना हसवणारा कलाकार आज हरपलाय। अतिशय दुःखद बातमी। आणि कसं आहे की 70च्या दशकाच्या सुरुवातीला ज्या वेळेला पुणे येथील चित्रपट अभिनय प्रशिक्षण संस्थेतून जे बरेचसे कलाकार हिंदी चित्रपट सृष्टीत आले त्याच्यातला एक असरानी होता। आणि सुरुवातीपासूनच अतिशय हरवणारी, धडपड्या, मेहनती आणि संपूर्ण चित्रपटामध्ये एक प्रसंग असतो, 10 प्रसंग असतो, भूमिका लहान मोठी कोणतीही असो, त्या प्रसंगामध्ये त्या भूमिकेमध्ये जान ओतणारा असा हा कलाकार। आणि एक अतिशय मोठी कारकीर्द, नुसतंच अभिनय नव्हे किंवा नुसताच विनोदी भूमिका असं नाही, तर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनामध्ये सुद्धा खूप लवकर पाऊल टाकलेलं। म्हणजे मला आठवते सलाम मुरारी हिरो बनते नावाचा एक सिनेमा त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि स्वतःला एक नायक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर हम नहीं सुधरेंगे, सलाम मेमसाब इतर चित्रपटाचं दिग्दर्शन केलं, त्याच्यात तो नायक होता। गुजराती चित्रपटांचं त्यांनी दिग्दर्शन केलं। एका मराठी चित्रपटामध्ये सुद्धा दशकभरापूर्वी काम केलं। इतकंच नव्हे तर दादा कोंडके यांचा जो पांडू हवालदार सिनेमा आहे तो ज्यावेळेला हिंदीमध्ये दो हवालदार नावाने आला त्यावेळेला दादानी जी मूळ चित्रपटाची भूमिका साकारली होती हिंदीमध्ये असरानी साकारली आहे। त्यामुळे असरानी चतुरस्त्र, मेहनती, हरहुन्नरी आणि पूर्वीच्या काळातील सर्व आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटातून काम करणारा आणि शोलेतील गाजलेला जेलर असं त्याची अष्टपैलू आणि दीर्घ कारकीर्द आहे। बातमी ऐकून वाईट वाटलं। भेटीचा योग आला होता। एक अतिशय व्यावसायिक असा अभिनेता आज आपल्याकडून गेला असं मी म्हणेन। निश्चित संपूर्ण कलासृष्टीवर खरं तर एकच शोककळा पसरली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। आपल्यासोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ देखील जोडले जात आहेत। काय सांगाल, सर्वात पहिली प्रतिक्रिया काय असेल, कारण गेल्या 3 पिढ्यांना हसवणारा एक दिग्गज कलाकार आज आपण गमावलेला आहे। हो, मोठी वाईट गोष्ट आहे। एक अतिशय सुंदर कलाकार, एक म्हणजे कॉमेडीचा जास्तीत जास्त जाण असलेला आणि जबरदस्त लोकप्रिय एवढा, आणि त्याची वैविध्यता जी होती कामामधली ती अगदी वाखाणण्यासारखी होती। असा एक आर्टिस्ट आपली गेलेला आहे की खरंच आपल्या हिंदी आपल्या चित्रपट सृष्टीचं सगळ्याच चित्रपट सृष्टीचं अतिशय नुकसान आहे असं मी मानतो। एक चांगला माणूस आपण गमावला, हे दुःख कायम राहील मनामध्ये। मग मी त्याच्यावर काम केलेलं आहे। मी त्याच्यावर एक सिरियल केली होती, अतिशय सुंदर सिरियल होती ती, आणि ती पॉप्युलर सिरियल होती, नटखट नारद, आणि ती लोकांना अतिशय आवडली होती। त्याचा सेन्स ऑफ ह्युमर दांडगा, म्हणजे बोलता 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 ते विनोद असे करायचे की लोक माणूस हसलाच पाहिजे, आणि सगळं, आणि माणूस अतिशय मिलनसार, सगळ्याबरोबर मिळून मिसळून वागायला आणि सगळ्यांची गप्पा मारणार, आणि असा एक माणूस आपण गमावला। म्हणजे नुसताच आर्टिस्ट गमावला नाही, चांगला माणूस पण आपण गमावलाय। अशोक सर, जसं तुम्ही सांगितलं की आपण त्यांच्यासोबत काम केलं होतं, काम करताना काही अनुभव तुम्हाला आले असतील, कुठला किस्सा जर त्यांच्याबद्दलचा काही आठवत? नाही, किस्सा सगळा नाही झाला। त्यावेळेला मी त्यांची पहिलीच ओळख होती, आणि त्यांनी मला त्यांच्या सिरियलमध्ये मेन चांगला रोल दिला होता, आणि तो इतका पॉप्युलर झाला होता। त्याची सांगण्याची, बरं ऍप्रिशिएट करण्याची, दुसऱ्यांचे अभिनय पण ऍप्रिशिएट करण्याची कुवत असावी लागते स्वतःची, बरोबर। तर तो ऍप्रिशिएट करण्याची, मी जे काय केलं की तो ऍप्रिशिएट करत जातो माणूस, हे फार माझ्या दृष्टी फार जमेची बाजू होती, पण माझा त्यामुळे उडूप जास्ती वाढत गेला होता। बरोबर। एक माझा मी एक कलाकार मित्र मी गमावला, ही दुःख मला आहे फार। सर, खरं तर ही जी पिढी आहे विनोदी कलाकारांची, विशेषतः जर आपण पाहिलं, आणि आत्ताच्या काळात होणारे विनोद, आपण अनेक यूट्यूबर पाहतो, कुठेतरी पातळी सोडून विनोद होतात। एखाद्याची बेइज्जती करायची आहे त्या हिशोबाने विनोद होतात। ती एक जनरेशन आणि आत्ताची जनरेशन नाही, सगळ्याच ठिकाणी होतच नाही, पण काही लोक असतात बरोबर की ज्यांना त्यांचा विनोद हा दुसऱ्यांना म्हणजे डाऊन केल्याशिवाय होतच नाही, असे जण काही नसतात। मुळात विनोद जर एखाद्यावर करायचा तर त्या माणसाला डाऊन करावंच लागतं, तरच तो विनोद होईल। बरोबर। तर त्यामुळे काय होतंय,
तशा रीतीने विनोद केला तर त्याला काही जास्ती महत्व नाही, कोणीही असेल, हं. दुसऱ्याची चेष्टा करून नाही केलेला. पण खरा विनोद जो करेल ना तो खरा श्रेष्ठ, असं माझं मत आहे. खरं. धन्यवाद अशोक सर, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन झालंय. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.